नमस्कार. तुम्ही कधी असा विचार केलाय का, माणूस खरोखर कधी मरतो? आपण सगळे म्हणतो श्वास थांबला की डेथ. भारतीय फिलॉसॉफी एक वेगळाच विचार सांगते. ती म्हणते इच्छा शिल्लक असताना प्राण निघून गेला तर मृत्यू, आणि प्राण शिल्लक असताना इच्छा निघून गेली तर ती मूर्ती. पहिल्यांदा ऐकल्यावर हा विचार थोडा स्ट्रेंज वाटतो, पण जरा शांतपणे ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं आपलं संपूर्ण लाईफ इच्छांभोवतीच फिरत असतं. लहानपणी टॉईज हवे असतात, मोठे झाल्यावर करिअर, मग पैसा, मग सक्सेस, मग रिस्पेक्ट. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी लगेच ऍक्टिव्हेट होते. म्हणजे माणूस फक्त शरीर नाही, तो डिझायरचा बंडल आहे. वैदिक ॲस्ट्रोलॉजीमध्येही याचा उल्लेख आहे. कुंडलीतील 3रा, 7वा आणि 11वा भाव हे काम त्रिकोण मानले जातात. म्हणजे डिझायर, रिलेशनशिप आणि गेम. आणि या इच्छांना सर्वात जास्त फुएल देणारा ग्रह म्हणजे राहू. राहू म्हणजे धूळ. तो स्पष्ट डिरेक्शन देत नाही, पण मनात सतत एक फिलिंग निर्माण करतो, अजून काहीतरी हवंय. म्हणूनच राहूच्या प्रभावाखाली असलेला माणूस कधीच पूर्ण सॅटिस्फाईड राहत नाही. पण इथे एक मोठा क्वेश्चन आहे, जर इच्छा कधीच संपल्या नाहीत तर मनाला पीस कधी मिळणार? इथे लगेच दुसरा घटक येतो, प्राण. प्राण म्हणजे फक्त ब्रीथ नाही, ती एक लाईफ एनर्जी आहे जी आपल्या शरीराला अलाइव्ह ठेवते. ज्योतिषशास्त्रात सन म्हणजे सूर्य प्राणाचा सिग्निफिकेटर मानला जातो. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत लाईफ जर्नी चालू आहे. पण हा प्राण जर फक्त इच्छांच्या मागे रन करत राहिला तर माणूस थकतो. आणि जर हाच प्राण इनवर्ड टर्न झाला तर माणूस सीकर बनतो. आता इथेच एक खूप सुंदर स्टेट निर्माण होतो. सामान्य डेथ तेव्हा होते जेव्हा प्राण निघून जातो पण इच्छा संपलेल्या नसतात. पण एक खूप रेअर स्टेट आहे जेव्हा इच्छा संपतात पण प्राण अजून शरीरात असतो. मग माणूस समाजात राहतो, काम करतो, नाती निभवतो, पण आतून पूर्ण डिटॅच्ड असतो. त्याला काही प्रूव्ह करायचं नसतं, काही अचीव करायचं नसतं. त्याच्या आत एक डीप कामनेस असते. अशी व्यक्ती म्हणजे चालती बोलती मूर्ती. जशी मंदिरातली आयडल, शांत, स्थिर, निर्विकार. अध्यात्मात यालाच स्थितप्रज्ञ किंवा लिबरेशन व्हाईल लिव्हिंग म्हणतात. ज्योतिषशास्त्रात ही एक सुंदर सिम्बॉलिझम आहे. राहू आपल्याला बाहेरच्या जगात धावायला लावतो, पण केतू आपल्याला आतल्या ट्रूथकडे घेऊन जातो. राहू म्हणतो मोर एक्सपिरियन्स, मोर सक्सेस. केतू म्हणतो लेट गो, एव्हरीथिंग इज टेम्पररी. आणि जेव्हा माणूस या दोघांच्या पलीकडे जातो तेव्हा त्याला कळतं आपण इच्छा नाही, आपण शरीर नाही, आपण त्या सर्वांचा सायलेंट विटनेस आहोत, म्हणजे आत्मा आहोत. कदाचित लाईफचा रिअल पर्पज हाच आहे, जास्त मिळवणे नाही, तर एक दिवस मनापासून म्हणता येईल मला आता काहीच हवं नाही, जे आहे त्यात मी पूर्ण आहे. आणि त्या क्षणी माणूस फक्त जिवंत राहत नाही, तो स्वतःच एक लिव्हिंग आयडल बनतो, एक मूर्ती बनतो. धन्यवाद.